सर काय सांगणार आहे शरद पवारजीने तुम्हाला एक नवीन जबाबदारी दिली आहे, काय सांगणार आहे? कारण काय महाराष्ट्रामध्ये एक मोठी जबाबदारी राष्ट्रवादी पक्षाकडून तुम्हाला भेटलेत, काय सांगणार आहे लोकांना? निश्चितपणे माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने या पक्षामध्ये मला महाराष्ट्राचं सेक्रेटरी चिटणीसपद त्यासोबत प्रवक्तापद हे दोन्ही मोठ्या जबाबदाऱ्या मोठ्या संधी दिलेल्या आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एका तरुणाला ज्याचं वय अगदी आज 37 आहे, 37 वर्षाच्या सर्वसामान्य कुटुंबाला पक्ष जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी देत असेल ती माझ्यासाठी तर निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे. भविष्य काळामध्ये ह्या पदाचा वापर करून ज्याच्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी लढण्याची वेळ येईल किंवा काम करण्याची वेळ येईल ते सर्व काम माझ्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करेन. पार्टी जेव्हा फुटली सगळे लोक पडाले, पण तुम्ही गेलं नाही. शरद पवार साहेबांसाठी तुम्ही उभं राहिलं, काय सांगणार आहे? महाराष्ट्र हा स्वाभिमानी नागरिकांचा प्रदेश आहे, स्वाभिमानी नागरिकांचं राज्य आहे. इथे सदैव बंड करणाऱ्या लोकांसोबत राहण्याची एक परंपरा आहे किंवा संघर्षामध्ये मैदान सोडून जाणाऱ्या लोकांचं राज्य हे महाराष्ट्र कधीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही नेहमी आदर करतो आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून दिल्लीसमोर आपण झुकायचं नाही. ईडीची कारवाई असेल, सीबीआयच्या कारवाई असेल, अशा कारवाया करून विविध नेत्यांना त्यांनी टार्गेट करण्याचं काम केलं. दडपशाहीच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेण्याचं काम केलं. परंतु ज्या पद्धतीने 83-84 वर्षाचा योद्धा लढत होता आणि त्या लढणाऱ्या योद्ध्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे आणि ह्या महाराष्ट्राचा मान कधीच झुकणार नाही दिल्लीसमोर, त्या विचारांसोबत आपण राहिलं पाहिजे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि मला अतिशय आनंद आहे त्या गोष्टीचा की मी माननीय पवार साहेबांसोबत थांबून संघर्षामध्ये त्यांच्यासोबत लढण्याची भूमिका घेतली. आता लोकसभा चुनावाची तयारी सुरू झालेली आहे, काय तुमची भावना आहेत? लोकसभा चुनावामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किती उमेदवार उभे आहेत, काय सांगणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभरामध्ये 10 उमेदवार आम्ही देणार आहेत. त्यापैकी अंदाजे 9 उमेदवार आमचे जाहीर झालेले आहेत. एक उमेदवार 1-2 दिवसामध्ये जाहीर होईल. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये 10 उमेदवार दिल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागलेले आहेत. ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील, मग काँग्रेसचे असतील किंवा उद्धव साहेबांचे असतील, शिवसेनेचे असतील, त्या सर्व उमेदवारांना कसं जिंकून आणण्यासाठी मदत करता येईल ही भावना आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये. काय सांगणार आहे महाविकास आघाडीमध्ये? कारण काही उद्धव ठाकरे असू द्या, शरद पवारजी असू द्या आणि काँग्रेस, सगळे कार्यकर्ता जोशमध्ये आहे आणि जे समोरची पार्टी आहे त्याला आता भीती वाटतायत की ते हरू शकत आहेत. निश्चितपणे जसं मी सांगितलं, महाराष्ट्र ही संघर्षाची भूमी आहे. संघर्ष करत असताना माणसं कधीही मागे पडत नाहीत महाराष्ट्र राज्याची. आणि ज्या पद्धतीने ते पैशाची ताकद असेल, धनशक्ती असेल, बळशक्ती असेल, याला बळी न पडता ताकदीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभा राहत आहेत. त्यामुळे बीजेपीच्या पायाच्या खालची वाळू कुठेतरी सरकताना पाहते. याचं जर तुम्हाला 1-2 उदाहरणं देण्याची ठरली तर त्यांनी अजित पवार सारख्या एका प्रमुख नेत्याला महाराष्ट्रातल्या फोडून स्वतःच्या बायकोपुरतंच मारित करून टाकलं आणि बारामतीमध्येच उपमुख्यमंत्री फिरतोय वेड्यासारखा, अशी त्यांची परिस्थिती करून टाकली. दुसरीकडे एकनाथ शिंदे साहेबांना स्वतःच्या मुलाची खासदारकीची तिकीट जाहीर करता येत नाही. देवेंद्र फडणवीस स्वतः सांगतायत की ते महायुतीचे उमेदवार असतील श्रीकांत शिंदे, तरी देखील एकनाथ शिंदेमध्ये तो कॉन्फिडन्स नाहीये की स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करतील. अशा भयभीत परिस्थितीमध्ये पूर्ण महायुती गेलेली आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की संघर्षासोबत उभा राहणाऱ्या महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, अर्थात शरदचंद्र पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील, हे अतिशय ताकदीने महाराष्ट्राच्या हितासाठी लढतील आणि फार तर 4 तारखेला जो निर्णय लागणार आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 95% सीट्स आमचे जिंकून येतील असा आम्हाला विश्वास आहे. तुम्ही दक्षिण मध्य मुंबई ह्या जिल्ह्यामध्ये राहतात आणि ह्या जिल्ह्याची जर बघितलं तर अनिल देसाई महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि एकतर्फे राहुल शेवाले जे 10 वर्ष इथे खासदार होते. काय सांगणार याबद्दल? तुम्ही कसं पाहताय त्याला? एक मतदार म्हणून पाहत असताना नेहमी आपण असं पाहत असतो की बाबा एखादा उमेदवार, मग तो लोकसभेचा असो, विधानसभेचा असो किंवा कॉर्पोरेशनचा असो, तो 10 वर्ष जिंकल्याच्या नंतर माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन काय झालं, माझ्या विभागामध्ये परिवर्तन काय झालं, तर अतिशय निराशापूर्ण भाषेमध्ये सांगावं लागतं की राहुल शेवाळे साहेब जिंकून आल्याच्या नंतर ह्या विभागामध्ये काहीच परिवर्तन झालेलं नाही. या विभागामध्ये साधं एक हॉस्पिटल उघडलं नाही, एखादं मोठं कॉलेज निर्माण झालं नाही, इथे एखादं स्पोर्ट्स ऑडिटोरियम झालं नाही, काहीच झालं नाही. उलट ज्या पद्धतीने 2014 मध्ये ह्या विभागाची रचना होती तशीच रचना राहिलेली आहे. आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, फक्त गटर वॉटर मीटर आणि फार तर ते
पत्र्याचे शेड्स बनवणे, लोखंडाचे शेड बनवणे, याच्या पुढे काही काम केलेलं नाही. राहुल शेवाळे साहेबांसाठी खूप मोठी संधी होती. नगरसेवकपासून थेटपणे खासदार झालेलं व्यक्तिमत्व, यांची जर इच्छा असती तर रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून का असे ना हे काही बिल्डर डेव्हलपर्सला मदत करू शकले असते, किंवा झोपडपट्ट्या जिथे तिथे SRAच्या माध्यमातून हे अनेक ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमिशन्स आणून देऊ शकले असते. चेंबूर कॅम्पमध्ये जो एक मोठा डिफेन्स लँड किंवा कलेक्टरेट लँड आहे, जिथे डेव्हलपमेंट करत असताना केंद्र सरकारची परवानगी लागते, अशा ठिकाणी ते डिफेन्स आणि कलेक्टरेटची एकत्रित मीटिंग करून त्यांची परवानगी आणून एक मोठा प्रोजेक्ट उभारू शकले असते, ज्याला आपण सिंधी कॉलनी किंवा MS बिल्डिंगचा वगैरे असं बोलतो. परंतु शेवाळे साहेबांनी ते न करता तिकडे एक विकासक आहेत सफल ग्रुप नावाचे, त्या विकासकाकडनं फक्त त्याला गाजर दाखवत त्या विकासकाला फसवण्याचं काम केलं की बाबा तुला परमिशन देणार आम्ही, इथे मोठा डेव्हलपर होशील, हे होशील ते होशील, अशा एका डेव्हलपरला विकेल लावायचं काम केलं. असं माहिती नाही आणखी त्यांनी जिल्ह्याभरामध्ये किती लोकांचं वाटोळं केलंय. परंतु मतदार म्हणून ह्या विभागामध्ये राहुल शेवाळेंनी कुठलंही काम केलं नाही. त्यांनी फक्त आणि फक्त दिल्लीला जाणे, AC मध्ये बसणे आणि त्याच्या स्वतःची प्रॉपर्टी कशी वाढवता येईल याच्याकडे चांगलं लक्ष देणे, इतकंच त्यांनी काम केलेलं आहे. काय लोकांना आवाहन करणार जाता? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाची गरज असते. परिवर्तन होत असताना स्वाभिमानाने माणसाने लढलं पाहिजे. हा एक भविष्यातला इतिहास आपल्याला इतिहासामध्ये ज्यावेळेस पाहिल त्यावेळेस आपण लाचार आहोत की आपण लढणारे सैनिक आहोत याच्याकडे लोक चर्चा करतील. माझी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना विनंती राहील की आपण लाचार नाही तर महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता म्हणून पुढे आलं पाहिजे. स्वतःच्या मतदारसंघाचा जो विकास करू शकतो अशा व्यक्तीसोबत राहिलं पाहिजे. भविष्य काळामध्ये ज्या मागच्या भूतकाळामध्ये ज्यांनी फसवलं अशाच लोकांना भविष्य काळामध्ये पुन्हा संधी मिळणार नाही, यासाठी ताकदीने सगळ्यांनी एकत्रित उभं राहिलं पाहिजे. आणि भविष्यात जर महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवायचा असेल, ह्या महाराष्ट्राला वाचवायचं असेल, संविधानाला वाचवायचं असेल, फुले शाहू आंबेडकरी विचारांना जोपासायचं असेल तर निश्चितपणे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करून देण्याचं मी आवाहन करतो. जाता जाता एक अजून एक मोठा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजाचं ते समुद्रामध्ये स्मारक उभं राहणार होते, पण ते काम अजूनपर्यंत सुरू झालं नाही आणि त्या प्रोजेक्टसाठी कोटीवर पैसे खर्च झालेत. काय सांगणार याबद्दल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती पैसे खाणे हे शिंदे साहेबांची शिवसेना आणि फडणवीस साहेबांचं हे धर्मच येतो, त्याच्यामध्ये त्याचं काय बोलण्यासारखं नाही. अगदी नरेंद्र मोदींना देखील त्यांनी इन्व्हॉल्व केलं. अनेकशा होड्या जमा केल्या, शिपमध्ये गेले, समुद्रामध्ये त्यांनी काय ते पाणी टाकायचं नाटक केलं, माती टाकायचं नाटक केलं आणि इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा 100-150 फुटाचा मोठा अश्वरूढ पुतळा निर्माण करू असं दाखवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती फक्त पैशाचा झोल केला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो अशा दैवताच्या नावावरती पैसे खाणारे लबाड लांडगे येते, यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. याचा हिशोब ह्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही.